नमस्कार, मी डॉक्टर चंद्रकांत बाबुराव तोंडे आणि माझी मिसेस पल्लवी चंद्रकांत तोंडे. आमचा श्लोक तोंडे हा मुलगा 6th क्लासला पोद्दार इंटरनॅशनल स्कूल बीड येथे आहे. गेल्या 2 वर्षापूर्वी मला स्कूल सोडून अजून एक्स्ट्रा त्याला काही देता येते का रिलेटेड टू द कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हा डोक्यामध्ये विचार होता. मी अनेक बीडमधले क्लास वगैरे सर्च केले, 2-3 जणांना भेटलो, पण मला एका माझ्या मित्रानं बियानी सरांचं नाव सांगितलं. बियानी सरांना येऊन भेटलो आणि सरांशी बोलल्यावर त्यांच्या कन्सेप्ट एज्युकेशनबद्दलच्या कन्सेप्ट बघितल्यावर मी बियानी एज्युकेशनमध्ये माझ्या मुलाला ॲडमिशन घेण्याचा विचार केला. कारण सरांचं स्वतःचे जे कन्सेप्ट आहेत मुलांबद्दल त्या खूप क्लिअर आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामबद्दल त्यांचा जो ॲटिट्यूड आहे तो खूप चांगला आहे आणि तोच ॲटिट्यूड त्या ॲटिट्यूडचा आपल्या मुलाला फायदा व्हावा याच्यासाठी मी या क्लासमध्ये त्याला जॉईन केलं. क्लास जॉईन केल्यापासून त्याचा स्वतःचा परफॉर्मन्स चांगला झालेला आहे. क्लासमधला तर परफॉर्मन्स चांगला आहेच, पण या क्लासमुळं त्याचा शाळेमधला परफॉर्मन्स सुद्धा आम्हाला त्याचा इम्प्रूव्ह झालेला कळाला. तसेच या क्लासमुळं आम्हाला ज्या अनेक टाईपच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहेत, जसे की हमिंग बर्ड आहे, ऑलिम्पियाड आहे, होमी बाबा आहे, याचं नॉलेज आम्हाला सुद्धा सरांनी वेळोवेळी दिलं आणि आम्हाला सुद्धा इन्सिस्ट केलं की मुलांना या एक्झामसाठी तुम्ही ॲडमिशन घ्या म्हणून. त्याच्यामुळं आम्ही त्या एक्झाममध्ये ॲडमिशन घेतलं आणि ॲडमिशन घेतल्यावर त्याचा रिझल्ट सुद्धा आम्हाला भेटलेला आहे. आमच्या मुलाचा ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल 2-3 ऑलिम्पियाडमध्ये गोल्ड मेडल आहे, हमिंग बर्डमध्ये गोल्ड मेडल आहे आणि जी 6th क्लासमध्ये होमी बाबा ही एक्झाम असते ज्युनियर सायंटिस्टची, त्या एक्झाममध्ये बियानी डिजिटल क्लासेसमुळं आमच्या मुलाला फर्स्ट लेवल त्यांनी क्लिअर केलेली आहे आणि ती लेवल क्लिअर केल्यानंतर पुढच्या 2nd लेवलसाठी सरांनी स्पेशली इफोर्ट घेऊन त्याचे जे क्लास असतात औरंगाबाद पुण्याला त्या क्लासबद्दलची माहिती आम्हाला दिली आणि दोन्हीकडचे क्लास करायला सांगितलं. त्याप्रमाणे आम्ही ते फॉलो केलं आणि क्लासमध्ये सुद्धा सरांनी स्पेशल जे होमी बाबाला सिलेक्ट झालेले आहेत त्यांचं प्रिपरेशन घेतलं. या सगळ्याचा फायदा त्यांना 2nd लेवलच्या एक्झाममध्ये झालेला आहे. त्याच्यामुळं आम्ही जे डिसिजन घेतलं होतं बियानी क्लासमध्ये मुलाला टाकायचं त्याच्याबद्दल आम्ही फुल्ली सॅटिस्फाईड आहेत आणि आम्ही अजूनही त्यांना पुढं कंटिन्यू करणार आहोत. थिंक फाउंडेशन, थिंक BDSC.